नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ताचोली माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये. आर-टी 2026-27 मार्फत आर-टीमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतो डिसेंबरचा जवळपास अर्धा महिना संपला आहे आणि मागच्या वर्षीच्या प्रमाणात यावर्षी अजूनही आर-टीच्या वेबसाईटवरती म्हणा किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन्स कुठेही नाहीयेत, की आर-टीची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. मागच्या वर्षी 18 डिसेंबरला शाळेच्या नोंदण्या सुरू झाल्या होत्या. परंतु यावर्षी परत काही उशीर होतोय का? मागच्या 2 वर्षासारखं परत डिले होणार आहे का? ह्याची चिंता ही आता पालकांना सतवत आहे. नेमकं कुठं पाहायचं? ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे? याची माहिती कशाप्रकारे घ्यायची? का प्रत्येक वेळेस YouTube आणि नोटिफिकेशन्सवरच अवलंबून राहायचं का? तर तसं न करता तुम्हाला या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्ही स्वतः घरी बसल्या मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपवरती झालंच तर वेबसाईटवरती भेट देऊन कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नोटिफिकेशन्स आलेत का? ॲडमिशन शेड्यूल काय आहे? हे कसं पाहायचं ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या पालकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांची मुलं किंवा मुली जुलै 2019 ते डिसेंबर 2020 मध्ये जन्मले असतील आणि ते पहिलीच्या वर्गात पात्र असतील किंवा 1 जुलै 2019च्या नंतर आणि 2020 पर्यंत 2022 पर्यंत किंबहुना जर असतील त्यांचं वय, तर त्यांना आर-टीईचा फायदा होऊ शकतो आणि त्यांचे तब्बल 8 ते 10 लाख रुपये शिक्षणावरचे वाचू शकतात. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, आर-टीईची नोटिफिकेशन्स तुम्ही स्वतः घरी बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये किंवा डेस्कटॉपवरनं सर्च करू शकता. त्यासाठी काय करायचं तुम्हाला मी सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला Googleवरती यायचं आहे. Googleवरती तुम्हाला आर-टी-ई टाइप करायचं आहे. आर-टी-ई ॲडमिशन्स नावाने जर टाइप कराल, तर गव्हर्नमेंटची ही वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट ती ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीला लिहिलेलं असणार आहे, आर-टी-ई 25% ॲडमिशन पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे. आता ही आहे गव्हर्नमेंटची student.maharashtra.gov.edu हे अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. अशा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला आल्यानंतर नोटिफिकेशन्सच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. नोटिफिकेशनच्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, की आता मागचे 2 नोटिफिकेशन शेवटचे जे आहेत ते 25-26 साठी आहेत. एक कोविड प्रभावित बालकांसाठी आहे आणि दुसरं आर-टीईच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आहे. आता ही जी सूचना आहे ही 13 जानेवारीला आली होती. तर या सूचनेला मी वाचून पाहिलेलं आहे. तर ही सूचना केवळ ॲडमिशन प्रक्रिया जी विद्यार्थ्यांचं म्हणजे पालकांना नोटिफिकेशन होतं, की तुम्ही पाल्याचं ॲडमिशनची प्रक्रिया ही 14 किंवा 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. इथे एक तुम्ही पाहू शकता आणि दुसरी म्हणजे ॲडमिशन शेड्यूल या वरच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला आता आता जिथे दिसतंय 25-26 तिथं 26-27 दिसेल ज्याही वेळेस नोटिफिकेशन सुरू होतील. त्याच्यानंतर राउंड 1 घ्यायचा आहे आणि रेग्युलर सिलेक्शन्स घ्यायचं आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता जिल्हे आहेत. त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये शाळेची नोंदणी मागच्या वर्षीची शाळेची नोंदणी सुरू झाली होती ती 18 डिसेंबरला सुरू झाली होती. 16 जानेवारीपर्यंत होती. त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स म्हणजे पालकांना अर्ज करण्याची मुभा जी आपल्याला ज्याची आपण प्रतीक्षा करतो ते म्हणजे मागच्या वर्षी 14 जानेवारीला सुरू झाली होती आणि 15 ते 17 दिवसाचाच वेळ तुम्हाला देण्यात आला होता. तर अशा प्रकारे 2 ठिकाणी तुम्ही जाऊन तपासू शकता, की तुमचं नोटिफिकेशन्स आलेत की नाही. त्यामुळे कुणावरती अवलंबून राहायचं नको आणि तुमच्या तारखाही निघून जायला नको किंवा तुम्हाला जी चिंता सतवत आहे, की ॲडमिशन्स डेट्स आल्या का, निघून गेल्या का? तर ही खात्री तुम्ही स्वतः तुमच्या घरी बसल्या मोबाईलमध्ये अगदी 2 मिनिटात करू शकाल. आता या संदर्भात काही कागदपत्र असतील किंवा फॉर्म कसा भरायचा आहे किंवा त्याच्यामध्ये पडताळणी कशी होतीये, घराची पडताळणी असेल, कागदपत्रांची पडताळणी याचे वेगवेगळे व्हिडिओज मी बनवत आलेलो आहे आणि माझ्या चॅनलवरती भेट देऊन तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता. सोबतच एक WhatsApp ग्रुप आहे. तो पेड ग्रुप आहे. ₹100 त्याचे शुल्क आहे. ते तुम्ही भरून तुम्ही त्या ग्रुपला जॉइन होऊ शकता आणि वेळोवेळी तुम्हाला जे काही मार्गदर्शन आहे, माझ्यामार्फत किंवा आणखीन काही तज्ञ मंडळी त्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांच्यामार्फत तुम्हाला एक मिळवू शकता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आर-टीशी निगडीत जर काही माहिती हवी असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आणि परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.